अंबड तालुक्यामधील मौजे साडेगाव येथे श्रीराम आखाडा यांच्या वतीने कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शेकडो प्रकारचे डावपेच आखत आणि डाव प्रतिडाव टाकत पैलवान मंडळींनी उपस्थितांची मने जिंकली। रामनवमी निमित्त त्या ठिकाणी शेकडो वर्षांपासून कुस्त्या भरवल्या जातात। लहान मुलांपासून महाराष्ट्र केसरी झालेले अनेक पैलवान येथे कुस्त्या खेळून गेले आहेत अशी गावकऱ्यांनी माहिती दिली असून आज इथे तब्बल 100 कुस्त्या खेळल्या गेल्या। रामनवमी उत्सवानिमित्त गेल्या कित्येक वर्षापासून साडेगावला मोठ्या प्रमाणात कुस्त्या होतात। आपले लहान मुलांच्या कुस्त्यापासून ते मातब्बर पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान अनेक या ठिकाणी आलेले आहेत। या कुस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एक नैसर्गिक जागा मिळालेली आहे। उंच अशी माझ्या पाठीमागे एक टेकडी आहे। टेकडीवर उतारावर लोक बसले असतात आणि खाली त्या ठिकाणी कुस्त्याचं गोल असं मैदान आहे। बाजूला लिंबाचे झाड आहे, झाडावर पण काही प्रेक्षक बसत असतात, तिथून ते कुस्त्याचा आनंद घेत असतात। समोरच्या बाजूला गोदावरी नदी म्हणजेच गंगा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहत असते। पैलवान लोक त्याचा आंघोळीला उपयोग करतात। आणखीन या कुस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचे वादविवाद होत नाहीत। त्याचबरोबर गावकरी सर्वांमध्ये सर्वांच्या एकरावरती पट्टी करून मोठ्या प्रमाणात पैसा जमवतात आणि तो बक्षीस स्वरूपात या ठिकाणी सर्वांना वितरित केला जातो आणि पैशाचा सर्व रोख हिशोब या ठिकाणी ठेवला जातो। जमा आणि खर्च दोन्ही सर्वांसमोर जाहीर केला जातो। या कुस्त्याला फार मोठी अशी परंपरा आहे। इथे अनेक मातब्बर पैलवान आलेले ज्यांना जोड लागला नाही अशा पैलवानांना गावकरी विशेष करून बापूसाहेब देशमुख असतील किंवा जुन्या काळातले स्वर्गीय सर्जेरावजी भोंडे असतील हे मातब्बर पैलवान शोधून आणायचे आणि त्यांच्या कुस्ती पुढील वर्षी कुस्त्या लावायचे। एकूण या ठिकाणी खुन्नस, जल्लोष, उत्साह, जोश आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता कुस्त्या या ठिकाणी होत असतात। आता मॉडिफिकेशन झाले, यावर्षी काही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पैलवानांचा बायोडाटा मागून त्यांचे कुस्त्या लावलेल्या आहेत। अशा 100 तोलामोलाच्या कुस्त्या आता यानंतर होणार आहेत। सुरुवातीच्या ह्या छोट्या कुस्त्या झाल्या, आता